ये विमल लेलो अरे नवीन धंदा नाही थांबा सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आज सकाळी लवकर उठून सायकलवर तर नाही पण गाडी घेऊन कटिंग करायला चाललोय. अरे थांबा, पुढची व्हिडिओ काढायला आपला फोन तर घेऊ द्या. तर कटिंग करायला आलो मी आपल्या ओझरच्या रवी मेन्स पार्लरला. तिथं आल्यावर पहिले मिरर मध्ये खचाक खुचाक करत 2-4 फोटो काढून घेतले आणि बसलो एकदाच हॉट सीटवर कटिंग करायला. भाईने आपली कटिंग आणि दाढीला शेप तर एक नंबर दिला होता, त्याचा तर काही विषयच नाही. मग घरी आलो मस्त आंघोळ पांघोळ करून रेडी झालो. माझी तर आंघोळ झालीच होती, पण आपल्या टियागोकडे बघितलं तर ती पावसामुळे पूर्ण चिखलाची भरलेली होती. म्हणून तिला म्हटलं चला तुझी पण आंघोळ घालतो. मग फटक्यात तिला खाली काढलं आणि झटक्यात आपल्या नाक्याजवळच्या वॉशिंग सेंटरला घेऊन आलो. तिथं तर पहिले दुसऱ्या गाडींची आंघोळ घालणं चालू होतं. मग अर्धा ते 1 तास वाट बघत फायनली आपल्या टियागोचा नंबर आला. नाग्या बाबो, व्हॅक्युम क्लीनर तर माझ्या गाडीच्या बेकार पप्प्या घेत होतं. मग पप्प्या घेतल्यावर तिला पुरं खोलून खालून वल्ल करून टाकलं आणि तिला डायरेक्ट दुसऱ्या ट्रॅकवर घेऊन आलो. मी म्हटलो दुसऱ्या ट्रॅकवर का बरं? तर ते म्हणे अहो शेट तिचं खालचं पण धुवा लागत ना. मी म्हटलं बरं धुवा, आणि तुम्ही काही पण डबल मिनिंग नका काढू बरं. मग शॅम्पू सुंपू लावून एकदम टकाटक आंघोळ घालून आपला हत्यार बघा, हत्यार कसं चमकतंय. मग घरी आलो परत धूळ नको बसायला म्हणून तिला वर पार करून दिलं आणि घरात आल्यावर बघितलं तर आग्या बाबो, मम्मी स्पेशल माझ्यासाठी चिवडा बनवत होती. मग काय मी कशाचं मागं राहतो. मम्मीला म्हटलं थांब मी जरा तुला टेस्ट करून सांगतो, आणि चिवडा तर एकच नंबर झालेला होता रे भाऊ. मग यांचं इकडे चिवडा बनवणं चालू होतं आणि इकडे मी पटापट माझ्या कपड्यांच्या घड्या घालत होतो. आणि त्या विमलच्या थैल्यात एवढ्या मोठ्या चकल्या, डब्यात लाडू, एवढा मोठा चिवडा ठेवलाय बरं का. तुम्ही काय पण मिनिंग घेता राव, मी काय विमलच्या पुढे घेऊन जाईल का? मग विमलचा थैला आणि कपड्यांची बॅग अशी ठेवून मी आणि पप्पा निघालो स्टँडवर जायला. बस स्टँडवर तर आलो पैलवान सारखं. तर बघा कोण चालत येतंय, तर तो होता चिन्मय. मग दोघांनी बस पकडली आणि आमचा दौरा निघाला मालेगावला जायला. चिन्मय म्हणे आता मालेगावला आलाच तर चल माझ्या दीदीकडे नाश्त्याला. मग म्हटलो चलो चलते. मग चिन्मयच्या दीदीकडे घरी आलो. आणि आपलं कसं आहे, मला तर नुसतं खायला पाहिजे. मग आम्ही दोघांनी मस्त पोटभर पोहे आणि शंकरपाळे तुडवले आणि चिन्मयच्या जिजूंची बाईक घेतली आणि कळवणला जायला निघालो. चला तर मंडळी, आम्ही जातो कळवणला. तुम्ही घ्या फॉलो करून, भेटू आपण अशाच पुढच्या लॉग मध्ये.